MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यासारख्या पथदर्शी प्रकल्पांची उभारणी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला। या प्रकल्पांमुळे राज्याची आर्थिक सामाजिक उन्नती झाली। सध्या वर्सोवा वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई पुणे मिसिंग लिंकसह अंदाजे 3.5 लाख कोटींचे प्रकल्प महामंडळ राबवित आहे। नवे महामार्ग महाराष्ट्राला नवा आकार देत आहेत। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दादाजी भुसे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। वेगवान महामार्ग, गतिमान अर्थचक्र, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित। सूर्यवंशी सर, प्लीज मैं आपको प्लीज आपको स्टैंडिंग कर रखें। ब्लास्ट सर, ओवर टू यू। मला खूप आनंद आहे। स्टुडंट्स बसलेले आहेत। गेल्या 30 वर्षापासून ज्या अधिकाऱ्याला मी बघतोय तो अधिकारी माझ्यासमोर, त्यांना मी प्रश्न विचारला प्रश्न आहेत मुंबईकरांचे प्रश्नांसाठी आणि हँडसअप कोण असेल ते बरोबर आहेत, याला मी आक्षेप घेऊ शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आशिया खंडातील सर्वात स्वच्छ वॉटरपेक्षा स्वच्छ पाणी देणारे आशिया खंडामध्ये सगळ्यात सुंदर आणि चांगले रस्ते असतील आणि ज्या मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे त्याची जबाबदारी जी आहे डॉक्टर भूषण गगराणी यांच्याकडे। मला खूप आनंद झाला, मंत्रालयातला एक मोठा अधिकारी मुंबईच्या महानगरपालिकेवर आला। त्यांच्या प्रवासावर एक छोटासा आढावा आपण घेऊया आणि मग त्यांना प्रश्न, बरोबर? आणि त्यात महाराष्ट्रातील भूषण गगराणी हे 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले। त्यापेक्षा मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच सनदी अधिकारी म्हणजे IAS अधिकारी आहेत। कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर पदवीधर असलेल्या गगराणी यांनी इतिहास या विषयातही कला शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली। त्याचबरोबर डॉक्टर गगराणी यांनी नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची पदवी हे संपादन केली। शिवाय लंडनच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन या विषयातून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केली। यासोबतच मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन या विषयात त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळवली। प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर डॉक्टर गगराणी यांनी सुरुवातीची 2 वर्षे महाराष्ट्र शासनाच्या भूमी महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन विकास प्रशासन या संदर्भात कामकाज पाहिले। तात्कालीन औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे इथं युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक, सिंधुदुर्गचे जिल्हा अधिकारी म्हणून गगराणी यांनी कामकाज पाहिले। मुख्यमंत्री सचिवालयात उपसचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग या विभागांचे सचिव म्हणून तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशा निरनिराळ्या पदांची धुरा गगराणी यांनी यशस्वीपणे सांभाळत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविलाय। यानंतर गगराणी यांनी मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांनी लक्षणीय कामगिरी केली।
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नियुक्त होण्यापूर्वी डॉक्टर भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते। तसेच त्यांच्याकडे नगर विकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची देखील जबाबदारी होती। सध्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा चेहरा मोहरा बदलून मुंबईकरांचं जीवनमान उंचावण्याची महत्त्वाची जबाबदारी डॉक्टर श्री भूषण गगराणी हे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीपणे सांभाळत आहेत। MSRDC म्हणजेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र